नमस्कार. शिवलीलामृत पारायण. आता हे शिवलीलामृत पारायण करताना कोणते नियम पाळावेत ते पाहूया. शिवलीलामृत पारायण करताना सात्विक आहार घ्यावा, म्हणजेच हलका आहार आणि सहज पचणारा आहार घ्यावा. मांसाहार, कांदा लसूण आणि इतर तामसिक गोष्टी टाळाव्यात. शक्य असल्यास फलाहार आणि दुग्धजन्य पदार्थ हे साधं अन्न घ्यावं. पारायणाच्या काळात ब्रह्मचर्य पाळणं आवश्यक आहे. नेहमी सत्य बोलावं आणि कोणाशी सुद्धा वाईट बोलू नये. कठोर किंवा अपशब्द वापरणं टाळावं. पारायण शांत आणि एकांतात करावं. पारायणाच्या वेळी पांढरे आणि हलक्या रंगाचे कपडे वापरावेत. कपाळावर भस्म किंवा चंदन लावावं. डोक्यावर पदर घेणे शुभ मानले जाते. पारायण पूर्ण झाल्यावर गरजूंना अन्न, वस्त्र किंवा इतर आवश्यक वस्तूंचं दान करावं. शक्य असल्यास ब्राह्मणाला किंवा साधूंना दक्षिणा द्यावी. पारायणाच्या काळात घरात दिवा लावून ठेवावा. पारायणाच्या पूर्वी आणि पारायणाच्या नंतर देवाची आरती करावी. घरात सुख, शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना करावी. मासिक पाळी किंवा सुतक असलं तर पारायण सुरू करू नये. धन्यवाद.